नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असा आहे, लोभ मूलानि पापानि, लोभ मूलानि पापानि, संकटानि तथ एवच, संकटानि तथ एवच, लोभात प्रवर्तते वैरम, लोभात प्रवर्ते वैरम, अतिलोभात विनश्यति, अतिलोभात विनश्यति। म्हणजे मित्रांनो, पापाचं कारण किंवा संकटाचं जे कारण आहे ते लोभ आहे, हाव आहे। आणि जेव्हा अतिलोभ होतो तेव्हा वैर वाढत जातं आणि जेव्हा लोभ आपल्या नियंत्रणाबाहेर जातो आणि एकदम अति स्वरूपात जातो तेव्हा माणसाला जो आहे तो विनाश ओढवतो। बरोबर, आपल्या मराठीमध्ये म्हण देखील आहे, अति तेथे माती। तर आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्या विकारामध्ये पेशींची जी आहे ती अनियंत्रित वाढ होते, अति वाढ होते, अति विभाजन होतो। बरोबर, आपण कॅन्सर म्हणजेच कर्करोगाविषयी आज चर्चा करणार आहोत। तर पाहूया आजचा आपला विषय काय। आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस। बरोबर, आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस, जो की 7 नोव्हेंबरला साजरा केला जातो। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध टाटा मेमोरियल रुग्णालयातील शैक्षणिक संचालक डॉक्टर श्रीपाद बनावली सर आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर श्रीपाद बनावली सर, आपण माजी शैक्षणिक संचालक आहात, प्राध्यापक आहात, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे आणि बाल कर्करोग विभाग टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर डॉक्टर बनावली यांनी लोकमान्य टिळक म्युनिसिपल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन रुग्णालय येथून MD ही पदवी मिळवली औषध वैद्यकशास्त्र म्हणजेच इंटरनल मेडिसिन या विषयामध्ये। पुढे सरांनी टाटा मेमोरियल रुग्णालयातून प्रौढ कर्करोग म्हणजेच ॲडल्ट ऑन्कोलॉजी या विषयामध्ये देखील प्रशिक्षण घेतलं आणि पुढील प्रशिक्षणासाठी सर 8 वर्ष अमेरिकेत देखील गेले। तिथे युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटी मधून रिसर्च फेलोशिप आणि सेंट ज्युडे चिल्ड्रन्स रिसर्च रुग्णालयातून पीडियाट्रिक हिमॅटॉलॉजी ऑन्कोलॉजीमध्ये फेलोशिप देखील सरांनी घेतली। आणि पुढे सर पुन्हा मायदेशी स्वदेशाच्या सेवेसाठी सर आले आणि सर ग्रामीण भागात चालणाऱ्या टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये समन्वयक म्हणून आपली सेवा देतात, आपलं योगदान देतात। सोबत सर प्राध्यापक देखील आहेत मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि बाल कर्करोग विभागामध्ये। सर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया या संस्थेत जे आहे विषय तज्ञ समितीचे सदस्य आहेत आणि आपण इंडियन सोसायटी ऑफ पीडियाट्रिक्स हेमॅटॉलॉजी ऑन्कोलॉजीचे अध्यक्ष देखील आहात। आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळजवळ 350हून अधिक सरांनी शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे आहेत जगभरामध्ये सर विविध विषयांवर कर्करोगांच्या विविध विषयांवर सर व्याख्यानं देत असतात। तर असे बहुगुणी तज्ञ डॉक्टर आज आपल्यासोबत आहे। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आजचा आपला विषय राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस। तर हा दिवस का साजरा केला जातो आणि या दिवसाचं महत्त्व काय ते आम्हाला आणि आमच्या मित्रांना कृपया सांगा। नमस्कार। कॅन्सर अवेअरनेस डे म्हटलं की लोकांना कन्फ्युजन होतं की अरे आता तर हल्लीच तर हा दिवस येऊन गेला, कारण जगात वर्ल्ड कॅन्सर डे हा दिवस आपण 4 फेब्रुवारीला साजरा नाही म्हणणार मी, पण पाळतो तो दिवस, कारण ते कॅन्सरबद्दल जास्तीत जास्त माहिती व्हावी, त्याची ट्रीटमेंट इम्प्रूव्ह व्हावी आणि सगळ्या जगात गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी सहाय्य करून कॅन्सर पेशंटला मदत करावी, ह्याच्यासाठी आपण हा दिवस पाळत आलो आहे। पण डॉक्टर हर्षवर्धन जेव्हा आपले हेल्थ मिनिस्टर होते 2014 साली, कारण कॅन्सर वर्ल्ड कॅन्सर डे हा आपण 2000 सालापासून ऑब्झर्व करतोय, पण कॅन्सर अवेअरनेस डे हा जो आहे जागरूकता दिवस हा स्पेशली डॉक्टर हर्षवर्धन यांनी 2014 साली चालू केला ऑब्झर्व करायला। आणि फार महत्त्वाचं म्हणजे हा जगातला आपण भारत हा पहिला देश आहे जो हा दिवस पाळायला चालू केला आपण, आणि त्याच्यानंतर बरेच देश करतात ते।
पण महत्त्वाचं म्हणजे मॅडम क्युरी ह्या ज्या रेडिओ आयसोटोप ज्यांनी जो रेडियम डिस्कवर केलं होतं, जो आपण महत्त्वाचा कॅन्सर थेरपीमध्ये वापर करतो, त्यांचा मान देण्यासाठी म्हणून त्यांच्या जयंतीच्या दिवशी हा आपण दिवस साजरा करायला चालू केला, जो 7 नोव्हेंबर आहे. आणि का हा चालू केला, कारण त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की जगात सगळ्या ठिकाणी आणि ते भारतात सुद्धा कॅन्सरचं प्रमाण हे फार वाढत चाललं आहे. आणि ज्या गतीने कॅन्सरचं प्रमाण वाढते, तर त्याला अवेअरनेस क्रिएट केलं, जागरूकता क्रिएट करण्यासाठी म्हणून हा आपण दिवस साजरा करायला चालू केला. आणखीन आपण बोलूच आपण किती कॅन्सरचे केसेस भारतात आहेत आणि किती आपण एक्सपेक्ट करतोय ते, पण साधारण 15 लाख नवीन कॅन्सरचे पेशंट आतापर्यंत आपल्याकडे होते. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जर कॅन्सर जो आहे हा आपण लवकर त्याचं निदान केलं, किंवा एक स्टेप मागे जाऊन मी सांगेन, तर आपण हा प्रिव्हेंट केला, म्हणजे कॅन्सर होच नाही याच्यासाठी आपण जर प्रयत्न केले तर सगळ्यात उत्तम होणार. कारण एकदा झाला कॅन्सर, मग त्याची ट्रीटमेंट, त्याचं हे सगळंच खर्चिक होतं, ते आउटकम्स त्याचे कमी होतात. पण जर आपण प्रिव्हेंट केला तर सगळ्यात उत्तम. तर प्रिव्हेन्शनपासून स्क्रीनिंग, अर्ली डायग्नोसिस, लवकर निदान, आणखीन मग ट्रीटमेंट, हे सगळं त्याची जागरूकता भारतात हे करण्यासाठी म्हणून आपण हा 2014 सालापासून कॅन्सर अवेअरनेस डे हा चालू केला आहे. दरवर्षी आपण थीम करतो, ह्या वर्षीची थीम अजूनपर्यंत आली नाही आहे. त्याला आपण जो वर्ल्ड कॅन्सर डेची थीम होती युनायटेड बाय युनिक म्हणून, तीच थीम आपण आता घेणार असं आज सकाळीच ठरवलं गेलं. पण ते युनायटेड बाय युनिक म्हणजे काय की कॅन्सर हा प्रत्येकाचा वेगळा असतो, त्याची ट्रीटमेंट वेगळी असते, पण सगळ्यांनी जे कॅन्सरला आपण ट्रीट करतो ते बरेच जण असतात. त्याच्यात मेडिकल डॉक्टर असतात, सर्जिकल असतात, रेडिएशनवाले असतात, न्यूट्रिशनिस्ट असतात, पॅथॉलॉजिस्ट असतात, रेडिओलॉजिस्ट, रेडिओथेरपिस्ट, हे सगळे मिळून आपण करतो. तर सगळ्यांनी युनायटेड म्हणजे एकत्र येऊन आणखीन ह्या कॅन्सरला कसं आपण त्याचं सामोरे जावं, पेशंटना कशी मदत करावी, त्याच्यासाठी ही थीम होती युनायटेड बाय युनिक. आणि तीच थीम घेऊन आपण यावर्षी हा दिवस पाळणार आहोत. फारच छान. डॉक्टर बनावली, आम्हाला तुम्ही कर्करोगाच्या प्रमाणाविषयी देखील सांगत होता. तर भारतात प्रमाण किती आहे साधारण, तो आकडा जो आहे तो चिंताजनक आहे का, त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. फार महत्त्वाचं आहे, कारण मी जेव्हा मेडिसिन करत होतो तुम्ही म्हटल्यासारखं, त्यावेळेला आम्हाला शिकवलं जायचं की कॅन्सर हा रोग जो आहे हा डेव्हलप्ड कंट्रीज, म्हणजे जे वेस्टर्न कंट्रीज आहेत तिकडेच आहे. आपल्यासारख्या गरीब देशामध्ये हा कॅन्सर हा रोग महत्त्वाचा नाही आहे अजूनपर्यंत. त्याला मेडिकल करिक्युलम जे आपण म्हणतो, आपण मेडिकल स्टुडंटना शिकवतो, त्याच्यात कॅन्सरला महत्त्व अजूनही दिलं जात नाही. आमच्या वेळेला सुद्धा आम्ही कार्डिओलॉजी करू शकायचो, आम्ही गॅस्ट्रोएंट्रोलॉजी करू शकायचो, पण ऑन्कोलॉजी हा भागच नव्हता आमच्यासाठी आणि अजूनपर्यंत नाही आहे. तर हे होतं की कॅन्सर हा वेस्टर्न कंट्रीजचा, डेव्हलप्ड कंट्रीजचा आहे, ते आता गेलं आहे. आणि ह्या फिगरमध्ये तुम्ही बघू शकाल की हे जे जाडं दिसतंय तुम्हाला, फॅट दिसते, ते ॲक्च्युली हे लो अँड मिडल इन्कम कंट्रीजमध्ये आता कॅन्सरचं प्रमाण वाढणार आहे. आणि ह्याच्या कशासाठी आहे, तिकडे नाही की जास्ती कॅन्सर प्रमाणात आहे, आपण बोलूच त्याच्याबद्दल, पण महत्त्वाचं म्हणजे पॉप्युलेशन. आता इंडिया, चायना आपण धरली तर जगातले अर्ध्याहून जास्ती पॉप्युलेशन हे 2 कंट्रीजमध्येच आहे. तर पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशनचं आयुष्य वाढत चाललं आहे, त्यामुळे कॅन्सरच्या केसेस वाढत चालले आहेत. आणि आता त्यांनी हे केलं आहे, प्रोजेक्ट केलं आहे की बाय 2050 जवळजवळ 70% केसेस कॅन्सरच्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये असतील. आणखीन महत्त्वाचं म्हणजे भारतात सुद्धा साधारणपणे 30 लाख नवीन कॅन्सरचे पेशंट आपण बाय 2050 डायग्नोज करू. हा नंबर फार मोठा आहे. आणखीन म्हणून आपण ह्या कॅन्सरला आता जास्ती प्राधान्य देतोय. त्याच्याबद्दल अवेअरनेस करणं फार फार महत्त्वाचं आहे. आणि हा कॅन्सर आपण कसा प्रिव्हेंट करू शकतो, कसा थांबवू शकतो, ते बघण्याची आता फार गरज आहे. बरोबर मित्रांनो, चिंताजनक अशी ही बाब आहे. आणि डॉक्टर साहेब, सामान्यतः आपण कुठले कॅन्सर किंवा कुठले कर्करोग भारतामध्ये पाहिले जातात, आढळतात, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. तर मी सांगितलं तुम्हाला की कॅन्सर हा भारतात सुद्धा वाढत चाललंय, पण घाबरण्याचं कारण एका अर्थी नाही आहे. कारण तुम्ही जर पाहिलं तर कॅन्सरचं नंबर वाईज आपलं पॉप्युलेशन फार जास्त आहे. 1.4 बिलियन जेव्हा पॉप्युलेशन आहे
आपलं पॉप्युलेशनचं वय आता वाढत चाललं आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ॲव्हरेज इंडियनचं वय साधारण 47 होतं, ते आता जवळजवळ 70कडे आलं आहे. त्यामुळे जे वय जसं वाढत जाते तसं कॅन्सर वाढतो आणि त्यामुळे त्याच्यामुळे डायग्नोसिस होते त्याच्यामुळे आणि या सगळ्यांमुळे ॲक्च्युली कॅन्सरच्या केसेस वाढत चालल्या आहेत. पण जर आपण पाहिलं ह्या फिगरमध्ये हे डार्क ब्ल्यू म्हणजे गडद निळा जो कलर दिसतोय आपल्याला, तिकडे सगळ्यात जास्त कॅन्सर म्हणजे हे ऑस्ट्रेलिया घ्या किंवा अमेरिका, युरोप घ्या, तिकडे साधारण 350 ते 400 केसेस आपल्याला आढळतात दर 1,00,000 पॉप्युलेशनमध्ये. पण भारताचा कलर पाहिला तुम्ही तर फार हा हलका निळा आहे. म्हणजे इकडे साधारणपणे आता 120 केसेस म्हणजे 1,00,000 पॉप्युलेशनमध्ये 120 केसेस कॅन्सरच्या आपल्याला आढळून येतात. म्हणजे अमेरिका आणखी युरोपपेक्षा फार म्हणजे 1/3 फार कमी केसेस आहेत. पण नंबर आपला जास्ती पॉप्युलेशनचा असल्यामुळे हा नंबर फार मोठा वाटतो आपल्याला आणि त्याच्यामुळे जवळजवळ जगातलं 3रं किंवा 4थ्या स्थानावर आपण आहोत नंबर ऑफ केसेसमध्ये. आणि हे पण अगेन ह्या फिगरमध्ये तुम्हाला दिसतं की कॅन्सरचे केसेस हे अमेरिकेला कम्पेअर केले तुम्ही बघाल, अमेरिकेचा प्रत्येक आपला कॅन्सर अमेरिकेत आपल्यापेक्षा बराच जास्ती आहे. एक्सेप्ट जो सर्विक्स म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा जो कॅन्सर आहे तो आपल्या देशात अमेरिकेपेक्षा जास्त आहे. पण बाकीचे सगळे कॅन्सर आपल्यापेक्षा तिकडे जास्त आहे. त्यामुळे नंबर वाईज आपल्याकडे जरी कॅन्सर जास्त असेल तर प्रमाण आपलं कॅन्सरचं अमेरिकेपेक्षा फार कमी आहे. आणि हे त्यांनी परत प्रोजेक्ट केलं आहे की साधारणपणे 2045 सालापर्यंत जवळजवळ 25 लाख नवीन कॅन्सरचे पेशंट आपण दरवर्षी डायग्नोज करू. हे जवळजवळ 75% इन्क्रीमेंट आहे आताच्या नंबरपेक्षा. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे की हा नंबर आपल्याला आटोक्यात घ्यायचा आहे, नाहीतर ते ट्रीट करणं फार खर्चिक होईल. आणि तेच तुम्ही विचारलेला जो प्रश्न की भारतात कुठले कॅन्सर सगळ्यात जास्त आहेत, तर साधारणपणे पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर आणि प्रॉस्टेट कॅन्सर हे फार महत्त्वाचे आहेत. आणि बायकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे, गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर आहे आणि ओव्हरीचा कॅन्सर आहे. हे 3 सगळ्यात कॉमन आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रमाण सगळ्या ठिकाणी सेम नाही आहे. फॉर एक्झाम्पल आता मुंबईमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण फार जास्ती आहे आणि गर्भाशयाच्या पिशवीचं प्रमाण कमी आहे. पण तुम्ही बार्शीमध्ये जाल, रुरल एरियात जाल तर तिकडे गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर जास्ती असतो, ब्रेस्ट कॅन्सर त्या मानाने कमी असतो. आणि नॉर्थ ईस्टला जर तुम्ही जाल तर काही कॅन्सर तिकडे भारतातले सगळ्यात जास्ती कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते नॉर्थ ईस्टमध्ये आहे. त्यांच्या खाण्याच्या शैलीमुळे आणि वेगवेगळे कारणं आहेत, पण तिकडे सगळ्यात जास्त आहे. तर हा प्रमाण पण असा युनिफॉर्म नसतो. काही ठिकाणी काही कॅन्सर जास्ती असतात, काही ठिकाणी दुसरे कॅन्सर जास्ती असतात. पण ओव्हरऑल भारतात पूर्ण जर पाहिलं तर साधारण 1,00,000 पॉप्युलेशनमध्ये 120 नवीन कॅन्सरचे पेशंट दरवर्षी आढळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण एवढं आहे, तुम्हाला माहिती आहे प्रत्येकजण रस्त्यावर इकडे सिगरेटचं प्रमाण पण आहे पण ते कमी आहे. तंबाखू खाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे भारतात तोंडाचा कॅन्सर जो आहे जगातला नंबर 1 जवळजवळ आपण कॅपिटल आहोत, वर्ल्ड कॅपिटल तोंडाच्या कॅन्सरमध्ये. आणि 30% जगातले जे तोंडाचे कॅन्सर आहे ते 30% आपल्या एकट्या भारतात आहेत. तर ते प्रमाण पण जास्त आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे कॅन्सर हा जो आहे हा अमेरिकेत तुम्ही जाल तर किंवा युरोपमध्ये जाल तर साधारणपणे 70कडे 65-70 नंतर कॅन्सर जास्ती होतो. पण आपल्याकडे हे 10-15 वर्ष कमी वय आहे. म्हणजे आपल्याकडे साधारण 50-55-60 वयातच जास्ती कॅन्सर आढळतो. तर हे जरा वेगळंपणा आहे इकडे बाकीच्या देशांपेक्षा. आणि हे जे प्रमाण जे सांगितलं तुम्हाला की कुठले कुठले कॅन्सर आहेत, पण मेन तोच आहे की ब्रेस्ट, गर्भाशयाच्या पिशवीचा आणि ओव्हरीचा बायकांमध्ये आणि फुफ्फुसाचा, तोंडाचा, प्रॉस्टेटचा माणसांमध्ये जास्ती आहे. सहज सोप्या शब्दामध्ये सरांनी आपल्याला कॅन्सरचं प्रमाण किती आहे आणि प्रदेशानुसार जे आहे कुठला प्रकारचा कॅन्सर जास्त होतो त्याविषयी देखील माहिती दिली. तर डॉक्टर साहेब आम्हाला लक्षणांविषयी सांगा. सामान्यपणे कर्करोगात कुठली लक्षणं आढळून येतात आणि कुठली लक्षणं साधारणपणे दुर्लक्षित केली जातात लोकांमध्ये किंवा लोक दुर्लक्षित करतात. आणि त्याला जोडून एक प्रश्न अजून विचारतो की ताबडतोब वैद्यकीय मदत कधी घ्यावी, त्याविषयी देखील कुठली लक्षणं दिसल्यावर घ्यावी त्याविषयी देखील आम्हाला सांगा. धन्यवाद.
ते ते बोलण्याच्या अगोदर मी एकच हे करेन, कारण हा प्रोग्राम अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. तर मी एक इकडे बोलीन की आपण कॅन्सर म्हटलं की आपल्याला वाटतं हा म्हणजे मोठी माणसं, म्हाताऱ्या माणसांमध्ये कॅन्सर होतो वगैरे, पण लहान मुलांमध्ये सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. हे कारण जागरूकता ह्याची राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण जे सिम्पटम्स असतात लहान मुलांमध्ये, ते ताप येणं कॉमन ह्याच्यातही असतं, तर ते तुम्ही जागरूकता ठेवली नाही तर त्याचा आपण विचारही करणार नाही. त्यामुळे एकच आहे की 100रातले साधारण 4 ते 5 पेशंट कॅन्सरचे मुलांमध्ये असतात, पण लहान मुलांना सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. आणि हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण कॅन्सर हा लहान मुलांमधला आहे, तो हायली क्युरेबल, म्हणजे पूर्ण बरा होऊ शकतो. त्याला ट्रीटमेंट ॲग्रेसिव्ह असते बऱ्यापैकी, त्याला पूर्ण टीम लागते ट्रीट करायला, पण बरोबर ट्रीटमेंट केली तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. ते लक्षात ठेवलं पाहिजे लोकांनी की लहान मुलांना जर काही सिम्पटम्स असतील तर हे म्हणू नका की लहान मुलं आहे त्यांना तर कॅन्सर होत नाही, मोठ्याच माणसांना होतो, लहान मुलांनाही होऊ शकतो. आणि त्याचं ताबडतोब ते पिडॅट्रिशियन किंवा कॅन्सर स्पेशलिस्टकडे रिफर करणं फार महत्त्वाचं आहे. तर आपण तो प्रश्न विचारला की सिम्पटम्स काय आहेत, आणि तर हे इंग्लिशमध्ये आमचं निमोनिक असतं, म्हणजे एक हे असतं की कसं लक्षात ठेवा. तर हे कॉशन अप, म्हणजे सावधान राहण्यासाठी हा हे आहे, इंग्लिशमध्ये आहे, पण तो साधारणपणे ह्याच्यातसुद्धा उपयोगी होतो. कारण कॉशन म्हणजे चेंजेस इन बाउल अँड ब्लॅडर हॅबिट्स, म्हणजे शौचामध्ये किंवा लघवी करण्यामध्ये काही हे असेल, बदल झाला असेल, सडनली हे झालं असेल, किंवा जखम जी आहे, सोर म्हणजे जखम जी आहे ती भरत नाही आहे, बरेच दिवस चालू आहे, किंवा अनयुज्युअल ठिकाणून ब्लिडिंग, फॉर एक्झाम्पल शौचातून रक्त जाणं किंवा लघवीतून रक्त जाणं किंवा गर्भाशयाच्या पिशवीतून रक्त जे एकदा मेनोपॉज झाल्यावर जाणं, अशा जर काही सिम्पटम्स असतील, जी वेगळी सिम्पटम्स ते आपल्याला समजतात ती, पण आपण त्याची दखल घेत नाही, तर ते करणं फार महत्त्वाचं आहे, कोणाला तरी दाखवणं महत्त्वाचं आहे. तसंच लंप म्हणजे गाठ कुठे दिसली स्तनामध्ये, आपण बोलूच त्याच्याबद्दल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशनबद्दल वगैरे, स्वतःचं स्तन कसे आपण हे करावे ते, पण कुठे बॉडी अंगात कुठेसुद्धा आपल्याला गाठ वगैरे दिसली तर कोणाला तरी दाखवणं महत्त्वाचं आहे. इनडायजेशन म्हणजे पचण्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा गिळताना प्रॉब्लेम होत असेल ते दाखवलं पाहिजे कोणाला, किंवा जर जामकीळ असतात बऱ्याच जणांना किंवा तीळ असतात, त्याच्यात जर सडनली त्याचं साईज वाढली किंवा त्याच्यातून रक्त यायला लागलं तर ते दाखवणं कोणाला तरी महत्त्वाचं आहे. आणखीन खोकला जर येत असेल, सतत खोकला येतोय किंवा आवाजामध्ये फरक झाला, तर हे सगळं दाखवण्याला महत्त्वाचं आहे. आणि हे सिम्पटम्स जे माणसांना आपल्याला समजतात की हे काहीतरी वेगळं आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर ते न करता आपण कुठल्या डॉक्टरना, आपल्या फॅमिली डॉक्टरना किंवा आपल्या फिजिशियनना दाखवणं फार महत्त्वाचं आहे. आणि हल्ली त्याची पूर्ण तपासणी होऊ शकते, त्यामुळे ते तपास करणं फार महत्त्वाचं आहे. कारण मी म्हटल्यासारखं जर कॅन्सर हा जो आहे हा लवकर आपण, एक तर सगळ्यात महत्त्वाचा आपण प्रिव्हेंट केला पाहिजे, पण तो प्रिव्हेंट न करता जर समजा झाला तर तो जितक्या लवकर आपण त्याची लवकर किंवा अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज करू तेवढा तो ट्रीटमेंट करायलाही फार सोपं जातं आणि त्याचा आउटकमसुद्धा इम्प्रूव्ह होतात. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. आणि बरेच असे आहेत, ताप येणं, पण आपण सगळं त्याच्यावर 1 तास बोलू शकतो आपण की काय सिम्पटम, पण हे कॉशन अप म्हणून जे आहे, हे नॉर्मल निमोनिक आपण सतत वापरतो की हे जर काय ह्याच्यातलं काय असेल तर कृपया करून आपण डॉक्टरना दाखवणं आणि याचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. फारच छान सरांनी महत्त्वपूर्ण अशा स्लाइड्स देखील आणल्या आहेत. आपण त्याचा मोबाईल फोनद्वारा जो आहे फोटो घेऊन आपल्या संग्रही ठेवू शकतो, मित्रांना प्रसार करू शकतो, कॅन्सरविषयी जनजागृती देखील आपण करू शकतो. डॉक्टर साहेब, आपल्याला ठाण्याहून फोन आलेला, यशवंत कळुसकर यांचा फोन होता. तर त्यांचा असा प्रश्न होता की कर्करोगाचं निदान करण्यासाठी कुठल्या तपासण्या करायला पाहिजे, त्याविषयी त्यांचा प्रश्न होता. तर संपर्क तुटलेला आहे, पण त्यांनी प्रश्न विचारला आहे, काय सांगणार? नमस्कार कळुसकर साहेब. तपास करणं फार महत्त्वाचं आहे, पण प्रत्येक कॅन्सर हा बऱ्याच प्रकारचा कॅन्सर असतो, त्यामुळे प्रत्येक कॅन्सरचे जे तपास असतात ते वेगळे असतात. पण फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आता ताप येतोय, सतत ताप येतोय, नॉर्मली ताप 3-4 दिवस राहतो, 1 आठवडा राहू शकतो, 10 दिवस राहू शकतो, पण साधारण 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले, ताप सतत चालूच आहे, भूक लागत नाही, वजन कमी झालं आहे, तर तो तपास करण्याचं फार महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यात साधी सोपी तपास म्हणजे आपलं ब्लड काउंट जो आहे, CBC ज्याला आपण म्हणतो, साधं ते करायला पाहिजे.
पण प्रत्येक याचं सिम्पटम्सच्या प्रमाणे आपण तपास करतो. खोकला जर सतत खोकला येत असेल तर छातीचा एक्सरे आपण साधा काढू शकतो. डायरेक्टली हल्ली तर आमच्याकडे पेशंट लोक डायरेक्ट पेट स्कॅन आणखीन CT स्कॅनच घेऊन येतात, पण ते तितक्यात करायची गरज नाही. पण साधारण एक्सरे जरी काढला तरी आपल्याला त्याच्यात थोडी बहुत माहिती मिळू शकते आणि त्याप्रमाणे पुढे आपण तपास करू शकतो. हल्ली बऱ्याच कॅन्सरचे जे जे कॉर्पोरेट चेकअप्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वर्षातून बरेच लोक वर्षातून एकदा स्वतःचं पूर्ण बॉडीचं चेकअप करतात. त्याच्यात आम्ही ट्यूमर मार्कर्स म्हणजे काही मार्कर असतात जे जर वाढले तर आपण त्याचा विचार करून ते काय कॅन्सर आहे का ते बघायची व्यवस्था करतो. तर ते ट्यूमर मार्कर्स वाढले असतील किंवा आपल्याला सिम्पटम्स असतील, पोटात दुखत असेल, रक्त पोटातून जात असेल तर त्याचा पोटाचा अल्ट्रासाऊंड किंवा CT स्कॅन करणं. तर प्रत्येक कॅन्सरचा जे तपास आहेत ते वेगळे आहेत आणि ते त्या सिम्पटम्सप्रमाणे आपण करतो. डायरेक्टली आपण सगळे तपास करत नाही किंवा डायरेक्टली पेट स्कॅन करू नये, पण ज्याप्रमाणे सिम्पटम्स आहेत आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष जागरूकता ठेवणं फार महत्त्वाचं आहे की आपली बॉडी आपल्याला सांगते काहीतरी वेगळं आहे. मग ते जाऊन तुम्ही आपल्या डॉक्टरना दाखवा आणि ते म्हणतील त्याप्रमाणे पुढचा तपास करा. डायरेक्ट स्वतःहून पूर्ण तपास करू नये. सर, मगाशी तुम्ही बाल कर्करोगाविषयी सांगितलं थोडंसं आणि तुमची विशेषता देखील आहे बाल कर्करोगामध्ये, तर थोडंसं लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांविषयी थोडं आम्हाला सविस्तर सांगा ना. लहान मुलांचा कॅन्सर तर फार सोपं आहे, म्हणजे मोठ्यांसारखा 1000 टाईपचे त्यांना कॅन्सर नसतात. तर 2 मेन टाईपचे कॅन्सर म्हणजे एक रक्ताचा कॅन्सर ज्याला आपण ल्युकेमिया, लिम्फोमा, ब्लड कॅन्सर म्हणतो तो आहे, आणि दुसरा जो कॅन्सर असतो तो सॉलिड ट्यूमर म्हणून आपण म्हणतो. तर जे आपले वेगळे अवयव आहेत त्यांचा असतो. तर रक्ताचा कॅन्सर जो आहे तो ल्युकेमिया आहे आणि त्याचा मोस्टली त्याचं सिम्पटम्स जे असतात ते ताप येणं, कंटिन्युअस ताप येतोय किंवा गाठी लागणं, गळ्यात आहे गाठी, खाकेला किंवा जांघेला गाठी आल्या तर ते असू शकतं. पोटात लिव्हर म्हणून असतं, स्प्लीन असतं ते वाढतं किंवा रक्त कुठे ब्लिडिंग ज्याला आपण म्हणतो ते होऊ शकतं, स्किनमध्ये होऊ शकतं, खोकल्यातून दातातून रक्त येणं वगैरे. पण आता ताप जर म्हटलं तर लहान मुलांना ताप हा नेहमी येत असतो, त्यामुळे प्रत्येक ताप हा कॅन्सर नसतो तेही लक्षात ठेवलं पाहिजे. पण ताप जो सतत येत राहतोय, जात नाही आहे, 2-3 आठवडे झाले, भूक कमी झाली आहे, वजन कमी झालं आहे, ब्लिडिंग होतं आहे, तर मग तपास करणं फार महत्त्वाचं आहे. तसंच दुसऱ्या बाजूने जो सॉलिड ट्यूमर्समध्ये तो ब्रेन कॅन्सर जो आहे म्हणजे डोक्याचा ब्रेनचा जो कॅन्सर आहे तो एक महत्त्वाचा कॅन्सर लहान मुलांमध्ये असतो आणि त्याच्यामध्ये युजली मुलांना डोकं दुखणं, उलट्या येणं, एस्पेशली सकाळी उठल्यावर उलटी होणं आणि उलटी झाल्यावर डोकं दुखणं कमी होणं ही फार महत्त्वाचं सिम्पटम आहे. आणखीन त्याला आपल्याला फार महत्त्वाचं आहे कारण नॉर्मली आपण मोठ्यांचं डोक्याचं काय करायचं असेल तर CT स्कॅन करतो, पण लहान मुलांचे कॅन्सर जे असतात त्याच्यात काही वेळेला CT स्कॅनवर दिसत नाही. तर त्यावेळेला मुद्दामून आपण लहान मुलांना जर ब्रेन ट्यूमर हे करायचं असेल तर आपण बऱ्याच वेळेला MRI करतो आणि ते महत्त्वाचं आहे की ते त्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेशन करावं, कारण CT स्कॅन केलं तर काही वेळेला मिस होऊ शकतं. आणखीन दुसरे ट्यूमर जसे आहेत लिव्हरचा, किडनीचा याचा असेल तर त्याप्रमाणे आपल्याला सिम्पटम्सही मिळतात आणि त्याप्रमाणे आपण तपास करतो. पण लहान मुलांचे कॅन्सर हे थोड्या प्रकारचे असतात मोठ्यांच्या कॅन्सरपेक्षा आणि ते इन्व्हेस्टिगेशन करणंही जरा जास्ती सोपं असतं आणि ट्रीटमेंट करणंही जरा वेगळं आणि चांगलं, त्याचं आउटकम एवढे चांगले असतात की आपण त्याला नीट ट्रीटमेंट करतो आणि मोस्ट ऑफ दी गव्हर्नमेंटचा, NGOजचा ह्याचा आपल्याला त्याला मदत मिळते आणि आपण ट्रीटमेंट हे प्रत्येक पेशंटचं करू शकतो पूर्णपणे. सहज सोप्या भाषेमध्ये सर तुम्ही आम्हाला समजावतायत आणि सविस्तर माहिती दिली बाल कर्करोगाविषयी. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न सर, कर्करोग रोखता येतो का किंवा कुठल्या सवयीमुळे कर्करोग होतो किंवा कुठल्या घटकामुळे कर्करोग होऊ शकतो आणि आपल्या जीवनशैलीला कसं आपण बदललं पाहिजे प्रतिबंध होण्यासाठी कर्करोगाच्या, त्याविषयी आम्हाला सांगा. हो, हा आजचा दिवस जो आहे तो सगळ्यात हा जागरूकता आणि कॅन्सर प्रिव्हेन्शन ह्याच्यावर जास्ती जोर दिला पाहिजे. कारण मी परत सांगायला मला बरं वाटेल की कॅन्सर जर प्रिव्हेंट केला आपण तर तो सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि भारतासारख्या देशाला, आणि भारतच कशाला कुठल्याही देशाला जर आपण प्रिव्हेंट जर केलं, एक कॅन्सरही प्रिव्हेंट केलं तर आपण एक तर त्याचा आउटकम इम्प्रूव्ह करू शकतो, आणखी त्याला ट्रीटमेंट लागणार नाही, खर्च कमी होतो सगळ्यात, आणि सगळ्यात कमीत कमी पैशात जर गव्हर्नमेंटला काम करायचं आहे तर त्यांनी या कॅन्सर प्रिव्हेन्शनमध्ये करावं.
तर प्रिव्हेन्शनसाठी एकच आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे की कॅन्सर कशामुळे होतो. आणि कॉम्युनिस्ट कॉज जो कॅन्सरचा आहे आणि इंडियामध्ये भारतामध्ये ॲक्च्युली जवळजवळ 55-60% कॅन्सर आहे जो पूर्ण प्रिव्हेंटेबल आहे. तर प्रिव्हेन्शन कसं करू शकतो आपण? एक तर सगळ्यात कॉमन कॉज मी म्हटलं इंडियामध्ये कॅन्सरचं आहे तंबाखू आहे. तर तंबाखूचं सेवन बंद करणं, कमी नाही बंद करणं फार महत्त्वाचं आहे. आणि तंबाखू फक्त अमेरिकेत वगैरे आहे तर तंबाखू जास्तीत जास्त सिगरेटमध्ये आपण म्हणतो, पण भारतामध्ये सिगरेट आणि बिडीपेक्षा जास्ती तंबाखू हा चावून खाल्ला जातो. आणि फार महत्त्वाचं म्हणजे नवीन ह्याच्यात जो आहे तो तंबाखू आपल्याला न सांगता आपल्याला लोकांना मिळतो. जो पान मसाला आहे, मसाला सुपारी आहे ते म्हणतात, पण त्याला सगळ्यांना तंबाखू आहे तर भाग असतो. आणि फार महत्त्वाचं आहे की हा कुठलाही प्रकार आहे. मशेरी, काही लोक गावात मी जातो जसं डेरवणला आमची जी आउटरीच सेंटर ते आहे तिकडे बायका ते विचारलं तंबाखू नाही खात पण ते मशेरी लावतात, कारण ते शेतात काम करतात तर ते कंटिन्युअस त्यांना हे मिळण्यासाठी मशेरी लावून शेतात काम करतात, तोही तंबाखूच झाला. तर तंबाखूचं सेवन हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे. दुसरं जो आहे अल्कोहोल म्हणजे दारूचं हे प्रमाण, त्यानेही आता आपल्याला समजलं की दारूमुळे सुद्धा बऱ्याच प्रकारचे कॅन्सर होतात. तर ते तर झालं हे आपली जी ॲडिक्शन जे म्हणतो ते आहे. पण दुसरं जे आहे ते आपण इन्फेक्शनमुळे कॅन्सर होऊ शकतो. आणि भारतामध्ये 2 महत्त्वाचे कॅन्सर जे इन्फेक्शनमध्ये होऊ शकतात आणि होत होते आत्तापर्यंत म्हणजे लिव्हरचा कॅन्सर, हिपॅटायटिस बी वगैरे जे आहे, हिपॅटायटिस बी इन्फेक्शन जे आहे त्याने लिव्हरचा जो कॅन्सर आहे तो होऊ शकतो. पण लकीली आता बऱ्याच वर्षापासून भारतीय गव्हर्नमेंटने आता हे कॅन्सरची जी आपली हिपॅटायटिस बीची लस जी आहे वॅक्सिनेशन जे आहे ते कंपल्सरी केलं आहे. आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली त्याचं प्रमाण आता नक्की कमी होत जाणार. आणखीन दुसरा जो आहे सर्वायकल कॅन्सर जो भारतात फार गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर जो आहे तो बऱ्याच प्रमाणात आहे. आणि त्याचं एक कारण म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV म्हणून एक प्रकारचं व्हायरस जे आहे त्याच्यामुळे होतं. पण त्याचं आतापर्यंत आपण लस वापरत नव्हतो. परदेशात ऑलरेडी गेले 15-20 वर्षापासून ही लस वापरली जाते. पण आता भारतीय गव्हर्नमेंटने सुद्धा आता ती इन्क्लूड केली आहे प्रिव्हेन्शनसाठी. आणि ती आता मिळत जाणार, कारण एकतर आपल्या आता भारतात ती बनते, त्याचं कॉस्ट आता बरीच कमी झालं आहे. त्यामुळे ही HPV व्हायरस जी लस आहे त्याने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर ठीक होऊ शकणार. कारण एकतर बायकांमध्ये जो गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर आहे, पण पुरुषांमध्ये आणि बायकांमध्ये सुद्धा हेड अँड नेक म्हणजे गळ्याचा कॅन्सर जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा HPVचं इन्फेक्शन आम्ही बऱ्याच प्रमाणात पाहिलं आहे. आणि लहान मुलांमध्ये डोळ्याचा कॅन्सर जो होतो रेटायनोब्लास्टोमा म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही HPV व्हायरसचं इन्फेक्शन पाहिलं. त्यामुळे ह्या एका लसीने एकाच वेळेला बायकांमध्ये, पुरुषांमध्ये आणि मुलांमध्ये या कॅन्सरचं प्रमाण कमी होऊ शकतं. तर ते आता भारतीय हे गव्हर्नमेंट चालू करते, बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी चालू झालं आहे आणि काही स्टेट्सनी ते ऑलरेडी चालू केलं आहे देण्यासाठी. महाराष्ट्रात अजूनही नाही आहे पण ते होईल. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लस लहान मुलांना दिली पाहिजे, साधारण 9 ते 11 वर्षावर दिली पाहिजे. त्यावेळेला एक लसही चालेल, पण नॉर्मली 2 लसी देतो आपण. पण जर 21 वर्षानंतर दिलं तर मग त्याला 2 लसीचे डोस द्यायला लागतात. तर हे 2 महत्त्वाच्या लसी ज्या आहेत त्याने बऱ्याच प्रमाणात हे बरेच टाईपचे कॅन्सर ह्याने कमी होऊ शकते. आणि फार सहज सोप्या भाषेत सर सांगतायत लसी कधी घ्यावा त्याविषयी, HPV लसीविषयी, अजून काही तुमच्याकडून लसीविषयी, प्रतिबंधक लसींविषयी पण जाणून घ्यायचं आहे. त्याआधी सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की कर्करोगाचं त्वरित निदान करण्यासाठी काही तपासण्या आहेत का, आणि त्या तपासण्या किती प्रभावी आहेत त्याविषयी देखील सांगा. आणि मार्गदर्शक तत्त्व कुठली पाळली जातात त्याविषयी देखील आम्हाला, ही तपासणी कर्करोगाची करण्यासाठी, तर त्याविषयी देखील आम्हाला थोडं सविस्तर सांगा. बरोबर. तर तपास वेगवेगळ्या तऱ्हेचे असतात. एक तर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन ज्याला आपण म्हणतो की डॉक्टरकडे जाऊन आपली स्वतःचं पूर्ण फिजिकल एक्झामिनेशन हाताने तपास करणं फार महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक हा कॅन्सरचं जे आहे टाईप जो आहे तो आपल्याला क्लिनिकल इव्हन तपास करायच्या अगोदर आपण हिस्ट्री घेतो, म्हणजे पेशंटना विचारतो, प्रश्न विचारतो त्यांच्याकडून, त्यांना काय होते काय नाही ते सुद्धा आपल्याला डायरेक्ट करतं की काय होऊ शकते, कुठल्या टाईपचं कॅन्सर, अगोदर कॅन्सर आहे की नाही,
कुठल्या टाईपचं आहे ते सगळं आपण हिस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला समजू शकतं. त्यामुळे एक चांगली हिस्ट्री घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशन हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मग तपासण्या येतात आणि ह्या तपासण्या आपण काय सिम्पटम्स आहेत, काय हिस्ट्री आहे त्याप्रमाणे आपण पुढचं करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आता एक बाई कुठली स्तनाचं गाठ घेऊन आली, पण हिस्ट्रीमध्ये आपल्याला समजलं की तिच्या आईलाही होता, मावशीला होतं आणि घरी कोणाला, त्यामुळे आपण मग जास्ती हे करू शकतो की नाही स्तनाचा कॅन्सर असण्याची शक्यता आहे. पण दुसरी एखादी बाई जस्ट तिला मेन्स्ट्रुअल पिरियड म्हणजे मासिक पाळीच्या वेळेला आले गाठ कुठली त्याच्यानंतर तर ती हॉर्मोनलही होऊ शकतं. म्हणजे घरी हिस्ट्री नाही आहे काही नाही तर त्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला बरंच काही समजतं आणि काय तपास करणं, किती लवकर तपास करणं तेही समजतं. आणि तपास जे आहे ते रक्ताचे तपासही चालू आपण रक्ताच्या तपासाने करतो, कारण रक्तांमध्ये मी म्हटल्यासारखं ट्युमर मार्कर असतात. सगळ्या कॅन्सरना नसतात, पण काही कॅन्सरना आपल्याला रक्ताचे तपास करून सुद्धा आपल्याला समजू शकतं. रक्ताचे तपास आहेत. त्याच्यानंतर मग आपण रेडिओलॉजीचे तपास म्हणजे एक्सरे लागणार का, अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी लागेल का, CT स्कॅन लागेल का, MRI लागेल हे आपण ठरवतो. आणि बऱ्याच वेळेला हल्ली एक आपण त्याच्याबद्दल बोलूच पुढे, पण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट म्हणजे रेडिओलॉजी अगोदर फक्त फोटो काढण्यासाठी होते, पण आता नाही आहेत. आता जे रेडिओलॉजिस्ट आहेत ते एक स्टेप पुढे गेलेत. ते आम्हाला बायोप्सी म्हणजे तुकडा काढण्यासाठी, तपास करण्यासाठी फार मदत करतात. त्यामुळे तो तुकडा काढायचा, कुठली बायोप्सी कुठून करायची ते आपण ठरवतो. आणि बऱ्याच ठिकाणी आता आपण सगळ्याच कॅन्सरना ते लागत नाही, परत मी सांगतो. पण पेट स्कॅन जो आला आहे आता, पेट स्कॅनमध्ये एकाच वेळेला बॉडीचं डोक्यापासून पायापर्यंत कुठे काय आहे का ते आपल्याला समजतं. आणि त्याच्यामुळे हल्ली बऱ्याच कॅन्सरमध्ये आपण पसरला आहे की नाही, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण कॅन्सर आहे ठरवल्यावर उगाच पेट स्कॅन आपण करत नाही, पण समजा आपल्याला माहिती आहे की नाही हा कॅन्सर आहे, बायोप्सी पण आली आहे, तर ते कुठे पसरलं आहे काय ते बघण्यासाठी आपण पेट स्कॅनची पण तपास करून घेतो. तर हे महत्त्वाचे तपास जे आहेत हे आपण करून मग ठरवतो. पण सगळ्यात दोन जर महत्त्वाचे काय असतील ते एक तर त्याचं बायोप्सी जो आहे, आणि आताच्या नवीन ह्याच्यात आपण परत त्याच्याबद्दल बोलू, कारण आता कॅन्सरची ट्रीटमेंट ही फार पुढे गेली आहे. त्यामुळे सगळ्या पेशंटना आपण सेम ट्रीटमेंट देत नाही. तर तो तुकडा आपण काढतो तो आपण मॉलिक्युलर टेस्टसाठी म्हणजे त्याचं पुढे आणखीन स्पेशलाइज टेस्ट करण्यासाठी, किंवा रक्त जे काढतो ते फ्लो सायटोमेट्री म्हणून किंवा सायटोजेनेटिक्स म्हणून हे स्पेशल टेस्ट करण्यासाठी सुद्धा पाठवतो. त्यामुळे एकेकाळी आपल्याला 2 ब्लड कॅन्सर मुलांमध्ये जर घेतलं तर साधारण 2-3 लाखात पूर्ण ट्रीटमेंट व्हायची. पण आजकाल फक्त निदान करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1.5-2 लाख सुद्धा लागू शकतात. त्यामुळे खर्चिक झाले आहेत हे तपास, पण ते नीट समजावून घेऊन पेशंटशी बोलून तो काय पुढे ट्रीटमेंट घेणार नाही घेणार ते सगळं करूनच मग कराव्यात. कारण ट्रीटमेंटमध्येच जर तुमचे सगळे पैसे गेले तर पुढे मग हे ट्रीटमेंट करणं मुश्किल होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आताही आपण परत हे जे आहे गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम्स आहेत, आयुष्यमान भारत आहे किंवा महात्मा ज्योतिबा आहे, ते सगळं ट्रीटमेंट डायग्नोज झाल्यावर निदान झाल्यावर पुढे ट्रीटमेंटसाठी मदत करतात, पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये अजूनही देत नाहीत. त्यामुळे ते सांभाळून करणं फार महत्त्वाचं आहे. नाही तर पेशंट 1.5 लाखाची 1 लाखाची तुम्ही जर त्याला निदान सांगितले तर तो पळून जाईल आणि मग तो ट्रीटमेंटही घेणार नाही. तर नीट समजावून पेशंटशी बोलून निदान ते तपास करणं फार महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर साहेब, प्रतिबंधक जी लस आहे कर्करोगाची, HPV लसीविषयी तुम्ही सांगितलं, तर अजून अशा कुठली लसी आहेत का, कोणी घ्यावा, कधी घ्यावा, त्याविषयी देखील आम्हाला थोडक्यात सांगा. नाही, सगळ्यात महत्त्वाचं हल्ली जी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आहे त्याच्यावर तुम्ही पाहिलं असेल, ही रशियन लस आली आहे आणि त्या एका लसीने पूर्ण कॅन्सर जाणार वगैरे, हे दरवेळेला येतं आहे, पण ते खरं नाही आहे. अजूनपर्यंत तरी अशी तर लस नाही आहे जी एकदा आपण घेतली की सगळ्या कुठल्याही टाईपचा कॅन्सर त्याने बरा होतो. ती mRNA म्हणून तुम्ही प्रत्येकाने वाचली असेल, कारण ती मला नेहमी 10 ठिकाणून येतं की खरं आहे का करून, पण तसं काही नाही आहे अजूनपर्यंत. तर त्या लसी ती जी लस येते ह्याच्यावर ती अजूनपर्यंत तरी नाही. त्याचं बरेच ठिकाणी त्याच्यावर बरंच संशोधन चालू आहे, हे पुढे येईल सुद्धा. पण आज ह्या मतीला किंवा ॲट प्रेझेंट ह्याच्यात तरी अशी कुठली लस नाही आहे जी आपण घेऊन त्याने कॅन्सर बरा होतो. पण हे 2 महत्त्वाचे म्हणजे प्रिव्हेंटेबल आहेत. तशा दुसऱ्या लसी आपण बऱ्याच देतो कॅन्सरच्या पेशंटना,
त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वगैरे. पण त्या प्रत्येक वेगवेगळ्या कॅन्सर आणि वेगवेगळ्या वयामानाने किंवा ह्याने आपण त्या देतो. कारण फॉर एक्झाम्पल कॅन्सर ज्याही पेशंटना कॅन्सर असते त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे ते इन्फ्लुएन्झा व्हायरस वगैरे थंडीच्या ह्याच्यात एस्पेशली वेस्टमध्ये भयंकर थंडी असते, त्यावेळेला त्यांना जर इन्फ्लुएन्झा वगैरे इन्फेक्शन झालं तर निमोनिया होऊन जीव जाऊ शकतो. त्यामुळे त्यांना कंपल्सरी आपण सगळ्या कॅन्सरच्या पेशंटना देतो. नागिणीची लस जी आहे ती देतो, पण इंडियामध्ये अजूनपर्यंत तरी तेवढं आपण देत नाही आहोत आणि त्याची अजूनपर्यंत तेवढी गरज पाहिली नाही. जे घेऊ शकतात त्यांना आपण जरूर देतो, पण सगळ्यांना घ्यायची. आणि प्रत्येक कॅन्सर वेगळा असतो, तर सांभाळून कुठल्या कॅन्सरला लागेल नाही ते आपल्या डॉक्टरांशी बोलून मगच त्या लसी घ्याव्यात. कमीत कमी वेळामध्ये सर आम्हाला जास्तीत जास्त माहिती आणि ज्ञान तुमच्याकडून हवं आहे, त्यासाठी थोडा जोडून प्रश्न विचारतो की नवीन कर्करोगाच्या क्षेत्रामध्ये काय संशोधन चालू आहे किंवा नवीन काही तंत्रज्ञान आलं आहे त्याविषयी सांगा. आणि तुम्ही मेट्रोनॉमिक थेरपी या विषयाशी पण संलग्न आहे तुमचं नाव, तर मेट्रोनॉमिक थेरपी म्हणजे काय त्याविषयी देखील थोडं आम्हाला सविस्तर सांगा. नाही, कॅन्सर हा मी जेव्हा स्टुडंट होतो किंवा रेसिडेंट होतो तेव्हा आणि आतामध्ये फारच फरक झाला आहे आणि नवीन नवीन ट्रीटमेंट्स येत आहेत, नवीन नवीन शोध येत आहेत. त्यामुळे कॅन्सरचं हे निदान करण्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी आपलं फार प्रगती होत चालली आहे. आणि थोडे एक्झाम्पल द्यायचे झाले तर प्रत्येक ह्याच्यात फॉर एक्झाम्पल सर्जरीमध्ये तुम्ही पाहाल, सर्जरीमध्ये एक आता रोबॉटिक तुम्ही सगळ्या ठिकाणी ऐकलं असेल, हे रोबॉटिक सर्जरी म्हणजे रोबॉटिक म्हणजे माणूस नाही पण मशीन हे ऑपरेशन वगैरे करतं आणि हे फार प्रिसिजन असतं. म्हणजे जेव्हा मशीन हे ऑपरेशन करतं तेव्हा कमीत कमी दुखापती करून कमीत कमी ब्लड हे रक्तस्राव करून वगैरे हे ऑपरेशन आपण करू शकतो. ह्याच्यामुळे काय होतं की रिकव्हरी फास्ट होऊ शकते. आणि काही कॅन्सर जे आहेत, आता प्रॉस्टेटचा कॅन्सर आहे, गळ्याचा कॅन्सर आहे, हे आता आपण युजली हे फक्त रोबॉटिक ह्याने करतो कारण त्याची रिकव्हरी चांगली होते आणि कमीत कमी वेळात पेशंट घरी जाऊ शकतो, बरा होऊ शकतो. तसंच ते सर्जरीचं झालं, रेडिएशन थेरपी जी आपण देतो पेशंटना त्याच्यातसुद्धा ही प्रगती झाली आहे. चांगल्या मशीन्स आल्या आहेत, त्यामुळे स्टिरोटॅक्टिक सर्जरी, IFRT वगैरे आपण ऐकलं असेल, ही नावं नेहमी घेतात लोक. म्हणजे एकेकाळी आपण कोबाल्ट मशीनवर द्यायचो, ते फार जुनं झालं. आता लिनियर ॲक्सेलरेटर्स आली आणि त्याच्याही पुढे जाऊन आता फोटॉनच्या बदली आता प्रोटॉन थेरपी तुम्ही ऐकलं असेल. टाटा हे भारतातलं दुसरं पहिलं जनरल म्हणजे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये आणि दुसरं देशांमध्ये अपोलो हॉस्पिटलमध्ये काही चेन्नईमध्ये, त्याच्यानंतर आपलं टाटामध्ये आता प्रोटॉन थेरपी चालू झाली आहे खारघरला जे आमचं सेंटर आहे तिकडे. आणि हे काय करतं तर ह्याने रेडिएशन थेरपी जी असते त्याचे साईड इफेक्ट्स बरेच असतात आणि ते लॉंग टर्म साईड इफेक्ट्स असतात. त्यामुळे तो पेशंट 10-15 वर्ष किंवा 5 वर्षसुद्धा पुढे बरा होतो. त्याला जर साईड इफेक्ट्समुळे जर त्रास झाला तर होऊ नये म्हणून आपण ही प्रोटॉन थेरपी म्हणजे नवीन थेरपी जी आहे ती आपण आणली आहे आणि तीच गेली आता जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं. आता ती खारघरला चालू आहे. 500पेक्षा जास्ती पेशंट ऑलरेडी आपण त्याच्यावर केले आहेत. फार महत्त्वाचं म्हणजे ही थेरपी जर आपण प्रायव्हेटमध्ये घ्याल, अमेरिकेत वगैरे गेलात तर जवळजवळ 3-4 1 कोटीची असते ही. अपोलो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा 30-40 लाख लागतात, पण टाटामध्ये ही जनरल पेशंटना जवळजवळ फ्रीमध्ये होते. आणखीन प्रायव्हेट पेशंटना सुद्धा फार कमी 10-15 लाखात ही ट्रीटमेंट होऊ शकते. त्यामुळे कमीत कमी पैशात आपण चांगली ट्रीटमेंट द्यायचा आपण प्रयत्न केला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे टाटाच्या एक प्रोटॉन थेरपीला 3 गॅन्ट्रीज, म्हणजे गॅन्ट्री म्हणजे काय असतं की प्रत्येक पेशंट किती पेशंट घेऊ शकतं, तर एकाच वेळेला 3 पेशंटना आपण प्रोटॉन थेरपी एकाच वेळेला देऊ शकतो. त्यामुळे जास्ती पेशंटना आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. एक जरी मशीन असलं तरी 3 गॅन्ट्रीज असल्यामुळे दर दिवसाला आपण 100च्या वर पेशंटना याच्यावर ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यामुळे ते प्रोटॉन थेरपीचा हे झालं आहे रेडिएशनमध्ये. त्याच वेळेला आता सगळेच आम्हाला ऑलरेडी विचारतात की आमच्या जे आपण एकेकाळी फक्त मेडिकल ह्याच्यात किमोथेरपी द्यायचं, पण आता किमोथेरपी पण आपण सध्या पण देतो, पण त्याच्याचबरोबर आता इम्युनोथेरपी म्हणजे शेवटी काय कॅन्सर का होतो, बॉडीची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कॅन्सर होतो, तर ती प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल तर त्याच्यासाठी आपण इम्युनोथेरपी आता देतो. ते वेगवेगळ्या तऱ्हेची असते इम्युनोथेरपी. काही जी असते ती टी सेल म्हणजे जे कॅन्सरचे लढा जे करतात ते टी लिम्फोसाईट म्हणजे ज्या पेशी आहेत त्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण करू शकतो.
किंवा त्या टी सेल्सना बाहेर काढून आपण त्याच्यात स्पेशल हे टाकून त्याला जास्ती स्ट्रॉंग करून परत ते आपण पेशंटना देतो. त्यांना कार टी सेल म्हणतो आपण, म्हणजे कायमेरिक अँटीजन रिसेप्टर टी सेल, म्हणजे स्पेशल स्वतःच्याच पेशंटच्याच बॉडीतल्या टी सेल काढून त्यांना जास्ती स्ट्रॉंग बनवून आपण आत पाठवतो आणि त्यांना ते कॅन्सरची ट्रीटमेंट तेच करतो. आणि परत प्रोटॉनसारखं कार्टी सेल, पण भारतातली पहिली कार्टी सेल ही थेरपी ही टाटा हॉस्पिटलमध्ये IITचे डॉक्टर राहुल पुरवार आणि टाटाचे आमचे डॉक्टर गौरव नरुला यांनी मिळून हे केली. आणि परत ती बाहेर जर तुम्ही पाहाल तर अमेरिकेत त्याची 4-5 कोटीची ट्रीटमेंट आहे, पण टाटामध्ये आमची अक्षरशः 30 लाखात ही ट्रीटमेंट होते. त्यामुळे बऱ्याच कमी पैशात आपण करू शकतो. तर काय महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण स्वतः बनवणार, मेड इन इंडिया जे करणार ते सगळं कमीच पैशात होणार. त्यामुळे ते आम्ही टाटामध्ये नेहमी आम्ही ते करत असतो. ते मी मध्ये म्हटलं तुम्हाला, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट हा एक नवीन आमच्यासाठी हे झालं आहे की सर्जन, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट होतेच, पण आता इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट हा जो आहे हा मला पुष्कळ मदत करू शकतात ते ट्रीटमेंट देण्यासाठी. एक्झाम्पल दाखवण्यासाठी, एका लहान मुलाच्या डोळ्यात रेटायनोब्लास्टोमा म्हणजे जो डोळ्याचा कॅन्सर आहे तो आहे, पण एकेकाळी आपण त्याला बाहेरून रेडिएशन द्यायचो, त्यामुळे साईड इफेक्ट व्हायचे, लॉंग टर्ममध्ये सेकंड कॅन्सर होऊ शकतो. पण ते न करता, किंवा डोळा काढला जायचा, पण आता ते न करता आपण एन्जिओग्राफी जशी करतो तशी ती कॅथेटर टाकून डोळ्याची जी रक्तवाहिनी आहे त्याच्यात हा कॅथेटर टाकून तिकडे आम्ही औषध देतो. आणि डायरेक्ट तुम्ही बघाल हा जो कॅन्सरचा हे आहे तो ट्रीटमेंट केल्यावर पूर्णपणे जातो. गेल्या 3-4-5 वर्षात आम्ही हार्डली काही डोळे काढलेत. एकेकाळी फार पुष्कळ पेशंट, लहान मुलांचे डोळे काढले जायचे कॅन्सरमुळे, पण आता ते करावं लागत नाही. तर हे रेडिएशन इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टमुळे आम्हाला शक्य झालं आहे. आणि शेवटचं म्हणजे आता थेरानॉस्टिक्स म्हणजे जे पेट स्कॅन करणारी मंडळी आहे ती आम्हाला रेडिओ आयसोटोप टॅग करून औषधांना जी टॅग केले, त्यामुळे ती औषधं आपण रेडिओ ॲक्टिव्ह करून पेशंटना देऊ शकतो. आणि ती आपण वेगवेगळ्या कॅन्सरमध्ये, न्यूरोएंडोक्राईन ट्युमर्स आहेत किंवा प्रॉस्टेट कॅन्सर आहे किंवा लहान मुलांचं न्यूरोब्लास्टोमा आहे, तर वेगवेगळ्या कॅन्सरमध्ये आम्ही त्याचा वापर करतो आहे. आणि पुढे जाऊन आपण जे हर्सेप्टेन आहे किंवा जी औषधं आपण ऑलरेडी वापरतो आहे त्यांना आपण रेडिओ ॲक्टिव्हली टॅग करून जेव्हा देणार तेव्हा त्याचा आउटकम कमी पैशात आपण वाढवू शकणार. त्यामुळे बरेच काही हे तिकडे नवीन नवीन थेरपीज आले आहेत. आणि तुम्ही म्हटल्यासारखं टाटामध्ये आपण कमीत कमी पैशात करतो ट्रीटमेंट, पण तरी ह्या ट्रीटमेंट खर्चिक असतात. आणि तुम्ही भारतात पाहिलं आहे स्कायस्केपर्स आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आहेत, पण बाजूला स्लम्स पण आहेत. त्यामुळे भारतातले बऱ्याच लोकांना इवन आपण जेव्हा म्हणतो, आणि हे मी सांगतो कारण आम्ही जेव्हा डेरवणला मी रुरल आउटरीच सेंटर आहे टाटाचं, तिकडे जातो तेव्हा इवन 100 रुपयाची ट्रीटमेंट त्यांना फार महाग वाटते. त्यामुळे असं नाही की सगळेच आपण जेव्हा म्हणतो की नाही आम्ही 1 कोटीवरून 15 लाखावर ट्रीटमेंट आणली तर ती ते घेऊ शकणार बरेच लोक. तर त्यांच्यासाठी काय करता येईल, तर त्याच्यासाठी आपण जे आहे ते मेट्रोनॉमिक थेरपी हे आमचे चालू केलं आहे. कारण आम्ही डेरवणला जेव्हा जायचो, आता 20-28 वर्ष झाली मी तिकडे जातो आहे, तर या पेशंटना 100 रुपयेसुद्धा परवडायचे नाही. त्यामुळे त्यांना कसं ट्रीटमेंट करता येईल, तर कमी खर्चात आम्ही ड्रग रिपर्पजिंग म्हणजे नवीन औषधं न वापरता आम्ही पब्लिश केलं आहे. त्याचं बरंच हे केलेलं आहे की कमीत कमी पैशात जी ऑलरेडी एक्झिस्टिंग औषधं आहेत ती आपण कॅन्सरसाठी कशी वापरू शकणार. आणि काय होतं, जेव्हा ऑलरेडी आपण वापरणारी औषधं असतात ती फार कमी किमतीत आपल्याला मिळतात, ती करून आम्ही ट्रीटमेंट करतो तिकडे. आणि हे ओव्हरी कॅन्सर तर आणि सगळं मी पब्लिश केलं. ते ओव्हरीच्या कॅन्सरमधलं आहे. पुढे हेड अँड नेक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा कॅन्सर मी म्हटलं, ओरल कॅन्सर हा डेरवणला बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये नंबर 1 कॅन्सर तोंडाचा कॅन्सर आहे. कारण मी म्हटल्यासारखं सगळ्या बायका तिकडे मशरी वापरतात, तंबाखू वापरतात. त्यामुळे शहरात जरी ब्रेस्ट कॅन्सर नंबर 1 असला तरी तिकडे तोंडाचा कॅन्सर फार कॉमन आहे अजूनही. पण आणखीन हे वेगळे लिव्हर कॅन्सर आहे, हेड अँड नेकचं, त्या वेगवेगळ्या कॅन्सरमध्ये आम्ही हे वापरून ते ऑलरेडी पब्लिश केलं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं बरंच कमी पैशात आम्ही तिकडे ट्रीटमेंट करू शकलो. आणि तेच आता तिकडे फक्त रुरल ह्याच्यात नाही, टाटालासुद्धा आम्ही त्याच्यावर बराच आता रिसर्च करून तिकडे हे टाटामधून आम्ही पब्लिश केलं होतं की टाटामध्ये सुद्धा आपण हे वापरतो आहे.
आणि त्याच्याने बऱ्याच पेशंटना कमी पैशात कमी साईड इफेक्टमध्ये त्याची ट्रीटमेंट करून आपण हे करू शकतो. सर, फार महत्त्वपूर्ण अशी माहिती आणि आधुनिक काय प्रगती झाली आहे त्याविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं. तर भारतामध्ये कर्करोगाचं निदान झाल्यावर सोयीसुविधा कर्करोगाच्या रुग्णासाठी काय आहेत त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. थोडक्यात सांगितलं तरी चालेल. नाही, फार महत्त्वाचं आहे, कारण हे आजचा जो दिवस आहे हो जागरूकता करण्यासाठी आहे. त्यामुळे मी बरेच ठिकाण पाहिलं आहे, आता आपण बोलू त्याच्याबद्दल पुढे. पण कॅन्सर हा जो आहे हा दिवसेंदिवस खर्चिक होत चालला आहे. आणखीन म्हटल्यासारखं ट्रीटमेंट घेणं फार मुश्किल होतं आणि लोक घाबरतात ते त्याच्यामुळे की भाव एवढं खर्चिक हे कसं परवडणार आपल्याला, कसं घेता येणार. तर ते फार महत्त्वाचं आहे की आता बरेच ह्याच्यासाठी मदत येत आलं. म्हणजे मी, कारण ह्या फील्डमध्ये मी आता जवळजवळ 40 वर्ष आहे. त्यामुळे अगोदर काय होतं, बऱ्याच पेशंटना मी अमेरिकेतून जेव्हा शिकून आलो, लहान मुलांचा कॅन्सर आम्ही म्हटल्यासारखं पूर्ण बरा होतो. पण पेशंट जर समोर आला, पैसे नसतील तर टाटा फार मदत करतं, पण सगळं करू शकत नाही. पण त्यांना राहण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे, ट्रीटमेंट घेण्यासाठी नसायचे आणि आम्ही त्यांना परत घरी सांगायचो किंवा ते स्वतःहून निघून जायचे. ते दिवस गेले आता. तर आता ना बऱ्याच ह्याच्यात आपल्याला सपोर्ट मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम्स आहेत आता. आयुष्यमान भारत आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहे, मिनिस्ट्री आम्हाला तर पूर्ण वेगळा पण सपोर्ट देतं. ते बरेच हे आहेत. NGOज आहेत बरेच, म्हणजे जे NGOज आहेत ते मदत करतात, व्हॉलेंटियर्स मदत करतात. टाटाला आम्ही नेहमी म्हणतो, टाटामध्ये आम्ही 80,000 पेशंट वर्षाला ट्रीट करतो. पण ते करतो कारण फक्त डॉक्टर आणि याच्यामुळे नर्सेसमुळे नाही, पण बराच सपोर्ट आम्हाला ह्या वेगवेगळ्या ह्याच्यातून मिळतो आणि त्याच्यातमुळे आपण करू शकतो. तर फार महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर आता अगोदरसारखा राहिला नाही, याला सपोर्ट पुष्कळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने CSR कंपल्सरी केलं आणि ही एक स्टेप ह्याने एवढा कॅन्सरच्या पेशंटना फायदा झाला. कारण फक्त टाटामध्ये नाही, बरेच गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत जिकडे आता तुम्ही गेलात, 1 रुपया खिशात नसलं तरी. आता टाटामध्ये फॉर एक्झाम्पल आमची इम्पॅक्ट फाउंडेशन आहे. इम्पॅक्ट फाउंडेशनतर्फे आम्ही जवळजवळ 60-70 कोटी रुपये जमा करतो. पण त्याने काय झालं की एकाही लहान मुलाला जर ते ट्रीटमेंटला आले, 1 रुपया जरी खिशात नसला तरी पूर्ण ट्रीटमेंट आपण त्यांची करू शकतो. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात आता मदत मिळते, वेगवेगळ्याच ठिकाणून मदत मिळते. तर कॅन्सरच्या पेशंटनी अगोदरसारखं पुढे न येता किंवा घाबरून की कॅन्सर आहे, कसा होणार, कसं ट्रीटमेंट करणार, पैसे कुठे आहेत, हे न विचार करता लवकरात लवकर जाऊन जर ट्रीटमेंट घेतली तर त्याने बऱ्याच प्रमाणात कॅन्सरला आपण पूर्णपणे बरं करू शकतो. आणि ह्या बऱ्याच ऑर्गनायझेशन्स आहेत ज्याच्यातर्फे तुम्हाला ही माहिती मिळू शकेल की कुठे ट्रीटमेंट मिळते, कुठे मदत मिळते. ते जर तुम्ही एक्सप्लोर केलं, आजकाल वेबसाईटवर या गुगलवर सगळी इन्फॉर्मेशन मिळते, ती जरा तपासून पहा आणि कॅन्सरची ट्रीटमेंट लवकरात लवकर घ्या, ज्या अर्थी तुम्ही जास्ती लवकर बरे होऊ शकाल. फारच छान सर, महत्त्वपूर्ण अशी माहिती देत आहात तुम्ही आणि आम्हाला जास्तीत जास्त फायदा या वेळेचा करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे शेवटची 4-5 मिनटंच उरलेली आहेत आणि माझ्याकडे महत्त्वाचे 3-4 प्रश्न आहेत. तर त्याची तुम्ही संक्षिप्तमध्ये, महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामुळे तुमचं मत आणि तुमचं योगदान फार महत्त्वाचं आहे. तर ऑन्कोलॉजीच्या क्षेत्रामध्ये आता काय आव्हानं आहेत त्याचं संक्षिप्तमध्ये तुम्ही काय सांगणार? मी एकच म्हटलं की कॅन्सर हा क्युअर हा त्याचा महत्त्वाचा आव्हान नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आव्हान जो कॅन्सरमध्ये आहे ती कॅन्सरची ट्रीटमेंट कशी कमीत कमी पैशात आपण करू शकणार. कारण बरेच फॅमिलीज याने उद्ध्वस्त झाल्या आहेत ट्रीटमेंटमुळे, आणखीन याच्यामुळे. तर ते न करता कमीत कमी पैशात कशी आपल्याला चांगल्यात उत्तमात उत्तम ट्रीटमेंट देता येईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मी म्हटल्यासारखं बाहेर कॅन्सर नवीन ड्रग्स शोधण्यात वेळ आपण हे करतो, कारण ते महत्त्वाचं आहे. नवीन ड्रग्स पाहिजेत आपल्याला, अजून कॅन्सर पूर्ण बरा झाला नाही. पण ते नवीन ड्रग जेव्हा पेटंट पिरियडमध्ये असतात फार महाग असतात, पण ते परवडत नाही. त्यामुळे आम्ही ड्रग रिपर्पजिंग म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग डायबिटीसचं औषध आहे किंवा ब्लड प्रेशरचं औषध आहे किंवा साधं अँटी इन्फ्लमेटरी आहे, ही औषधं आपण वापरून ट्रीटमेंट कशी नीट करता येईल त्याच्यावर आमचं रिसर्च चालू आहे. आणि ते असं बरेच जण, आता आम्हीच नाही, टाटामध्येच नाही, बाहेरसुद्धा बरेच जण त्याच्यावर शोध करत आहेत. तर ते एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणखीन दुसरं म्हणजे बेसिकली लवकर प्रिव्हेंट करणं. भारताने
भारतासारख्या देशाने कॅन्सर प्रिव्हेन्शनवर जास्ती लक्ष दिलं पाहिजे. ते परत मी सांगतो, गव्हर्नमेंटने प्रिव्हेन्शनमध्ये, पण लोकांनी स्वतःचं स्क्रीनिंग किंवा अर्ली डायग्नोस करण्यात फार लक्ष घातलं पाहिजे, कारण ते गव्हर्नमेंट करू शकत नाही. तुम्ही स्वतः जाऊन तुमची तपासणी करून घ्या, तर सिम्पटम्स वाटले तर डॉक्टरांना दाखवून घ्या. कॅन्सर आहे म्हणून घाबरू नका, आणि कॅन्सर हा लवकर डायग्नोज झाला तर पूर्णपणे बरा होतो. जेवढा वेळ तुम्ही त्याच्यात घालवाल तर ट्रीटमेंटही जास्ती महागाटली होते आणि बरं होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होते. सर, रॅपिड फायर पद्धतीने प्रयत्न करूया, कारण की पुढला प्रश्नासाठी एक पूर्ण कार्यक्रम कमी पडेल. टाटा मेमोरियल रुग्णालयाचं योगदान भारतीय कॅन्सर क्षेत्रामध्ये उपचार देण्यामध्ये जाणून घ्यायचं होतं. त्यासोबत एक प्रश्न जोडतो, त्याचं आधी उत्तर घेऊया आपण. खोपोलीमध्ये जो उपक्रम चालू आहे टाटा स्मारक रुग्णालयाचा, त्याविषयी आम्हाला कृपया सांगा. संक्षिप्तमध्ये सांगितलं तरी. फार महत्त्वाचं म्हणजे टाटा हे लोकांना वाटतं की टाटा कॉर्पोरेटचं आहे. टाटा हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं हॉस्पिटल आहे. जरी नाव टाटा त्यांनी चालू केलं म्हणून टाटाचं नाव आलं, पण टाटा हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आम्ही डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या खाली आहोत, आणि आमची 7 स्टेट्समध्ये आता जवळजवळ 9 हॉस्पिटलं ऑलरेडी आहेत, आणि तिकडे जवळजवळ 10% कॅन्सरचे पेशंट जे भारतातले ते टाटा हॉस्पिटलमध्ये, टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ट्रीट होतात. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे. आणि तेवढं ट्रीटमेंटच नाही, टाटाचं दुसरा महत्त्वाचं आहे म्हणजे एज्युकेशन. म्हणजे आपण ट्रेनिंग जे देतो, आणि कॅन्सर ट्रीट करण्यासाठी जे डॉक्टर्स लागतात, पॅरामेडिक्स लागतात, नर्सेस लागतात, त्यांना आपण हे करतो, तिकडे ट्रीटमेंट देतो आणि रिसर्च करतो. म्हणजे मी सांगितल्यासारखं कमीत कमी पैशात किंवा चांगल्या रीतीने ट्रीटमेंट कशी करता येईल त्याच्यावर रिसर्चसुद्धा बऱ्याच प्रमाणात टाटामध्ये होतं. आणि खोपोली हे फार महत्त्वाचं हे आहे, कारण खोपोली जो आहे तर तिकडे आपण इंटिग्रेटेड कॅन्सर सेंटर, म्हणजे भारतीय औषधी प्रणाली जे आहेत त्यांना जोडून, म्हणजे आयुष मिनिस्ट्रीच्या अंडर आपण सेंटर ऑफ एक्सलन्स आयुष मिनिस्ट्रीचं आहे. त्यामुळे ते करून आपण कसं कॅन्सर, कारण आपल्याला माहिती आहे कॅन्सर हा पसरलेला कॅन्सर, एस्पेशली बरा अजूनही होत नाही, तर त्याला कसं बरं करता येईल. कारण आयुषमध्ये, आयुर्वेदामध्ये जी बॉडीची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधं वगैरे आहेत, ती जर आपण आपल्या मॉडर्न मेडिसिनबरोबर जोडली, त्यांचं जर योगाचं आहे ह्याचं जर हेल्प घेतली, तर कसं बरं करता येईल जास्तीत जास्त पेशंटना, त्याच्यावर रिसर्च होणार आहे. आणि फक्त कोणी सांगितलं म्हणून नाही, पण रिसर्च करून आपण ते इंटिग्रेट करणार आहोत आपल्या मॉडर्न मेडिसिनमध्ये. आणि हे सेंटर म्हटल्यासारखं साधारण पुढच्या वर्षी चालू होण्याची शक्यता आहे. धन्यवाद साहेब. तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचे हॅलो डॉक्टरच्या संघातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमच्या प्रेमाला मर्यादा नाही. यासाठी एक नवीन कार्यक्रम घेऊन आपल्या भेटीला येणारच आहोत. आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तुर्तास धन्यवाद. नमस्कार.